पुण्यातल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने टिकोणा विलेजमध्ये एक रेड टाकली होती, ज्यामध्ये बरेचसे हंटिंग इक्विपमेंट्स आणि प्राण्यांचे मांस आपल्याला मिळाले होते. आपल्यासोबत DCF पुणे तुषार चव्हाण आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय होती परिस्थिती आणि नेमकं काय झाले त्या वनामध्ये. साधारणतः काही दिवसापासून आम्ही याच्या पाळतीवरती होतो. 13 मे रोजी ही घटना घडली, ज्याच्यामध्ये तिकोना गावामध्ये एक सिंग बंगला आहे. त्याच्यामध्ये सिंग नावाच्या व्यक्तीनं काही प्राण्यांची वन्य प्राणी शिकार करून त्याचं मांस ठेवलं होतं डीप फ्रीज करून. त्याच्यामध्ये जी आम्ही कारवाई केली त्याच्यामध्ये आम्हाला 52 किलो एवढं वन्य प्राण्यांचं मांस सापडलं, ज्याच्यामध्ये ससा असेल, भेकर असेल असे विविध प्राण्यांचे मांस आहेत. त्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला 2 वेपन सापडलेत. 2 वेपन आणि एअरगन देखील सापडले आहेत. हा व्यक्ती साधारणतः हॅबिच्युअल ऑफेंडर असण्याचा संभावना आहे, म्हणून आम्ही त्याची पाळमुळं शोधण्याची पूर्ण प्रक्रिया चालू आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट कस्टडी मागितली आणि त्यांना कंडिशनल बेल देखील झाली आहे. आता सर, त्या व्यक्तीवर काही आधी आरोप होते अशा गोष्टीचे, हंटिंगचे, तो रेग्युलर बेसिसवर करतोय का हे पहिल्यांदा झालं? तो हॅबिच्युअल ऑफेंडर डेफिनेटली आहे, पण याच्यावरती कुठले गुन्हे वगैरे अजूनपर्यंत दर्ज नाहीत. आता आपण साधारणतः वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये 9 आणि 51 कलमांतर्गत ही कारवाई केली आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो. आणि त्या परिसरामध्ये पहिल्या देखील अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत का? हे पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसमोर ही पुढं आलेलं आहे परिस्थिती? नाही, डेफिनेटली या व्यक्तीची बॅक हिस्ट्री आहे आणि ती शोधण्याचाच आम्ही प्रयत्न करतो आहे. कुठे लोकल लेवल इन्व्हॉल्वमेंट आहे का, तो कुणाला सेल करतो आहे, ते सेल केल्यावरती ते जाते कुठं, या सर्वांचा देखील शोध घेणं चालू आहे. आणि सर, आता ह्या गोष्टीच्या मेजर्स घेण्यासाठी तुम्ही काय काय करतात या पुढे अशा गोष्टी व्हावं नाही म्हणून? याच्यासाठी सगळ्यात पहिलं आहे जनजागृतीची मोहीम सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे की आपण याच्याचं डिटरन्स करणं, की ह्या वन्य प्राण्यांविषयी असे अपराध घडल्यावरती काय गुन्हे होऊ शकतात, काय सजा होऊ शकते, याच्याविषयी अवेअरनेस तयार करणं. त्यानंतर आपण म्हणू की एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीचा कॉन्सेप्ट जो आहे हा स्कूल लेवलपासून आत्मिकार करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यावरती देखील काम चालू आहे. ही होती टिकोणा विलेजची सध्याची परिस्थिती. पुढे काय होतं हे आपण नक्कीच जाणून घेऊया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.